नमस्कार, मी प्रियांका नागने. आपल्या मराठी जॉब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आपण एक नवीन अपडेट बघणार आहोत. खूप मोठी अपडेट आहे. आपण सविस्तरपणे पूर्ण माहिती बघणार आहोत. किती जागा आहेत, त्यानंतर इथे सॅलरी बघा 25,000 पासून सुरुवात आहे. आपण संपूर्णपणे माहिती बघणार आहोत. फ्रेशर उमेदवार सुद्धा इथे अर्ज करू शकणार आहात आणि इथे इंटरव्ह्यू होणार आहे. आता कशा पद्धतीने होणार आहे, काय काय आहे, कोणत्या डेटला आहे, एकूण 42 जागांसाठी ही नोकरी असणार आहे. आपण सविस्तरपणे पूर्ण माहिती बघूया. आपल्याकडे PDF सुद्धा आहे, 20 पानी PDF आहे. आपण ते पण पूर्णपणे बघणार आहोत. कोणते कोणते पोस्ट आहेत, त्यानंतर शिक्षण काय लागणार आहे, किती फॅसिलिटीज आहेत, कोणते कोणते काम आहे, सर्व माहिती आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत. त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा पहिल्यांदाच आला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला, कारण दररोज आपण वेगवेगळे अपडेट्स बघतो. वर्क फ्रॉम होम जॉब असू द्या, बँक रिलेटेड जॉब्स असू द्या, गव्हर्नमेंट रिलेटेड जॉब्स असू द्या किंवा पार्ट टाइम जॉब्स असू द्या, असे दररोजचे अपडेट्स आपल्या चॅनलवर असतात. सो नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर जे आजची सविस्तर माहिती आहे बघून घेऊया. आपण आता ऑफिशियल पेजवरती आहोत. कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्याकडून अपडेट आलेली आहे. केंद्र सरकारी जॉब असणार आहे. त्यामध्ये 18 ते 38 वर्षे एज क्रायटेरिया दिलेले आहे. ऑल इंडिया उमेदवार तुम्ही नक्कीच अर्ज करू शकता. आपल्याकडे आता PDF आहे, ते आपण सविस्तरपणे बघून घेऊया. सो ते वेगवेगळ्या जागा आहेत. एम्प्लॉयमेंट नोटिफिकेशन दिलेलं आहे बघा. आता इथे नेम ऑफ पोस्ट सांगितलेले आहेत, जागा दिलेल्या आहेत. एकूण 42 जागा आहेत बघा. AEE कॉन्ट्रॅक्ट, सिनियर टेक्निकल असिस्टंट इलेक्ट्रिकलमधून, त्यानंतर ज्युनियर टेक्निकल असिस्टंट आहे, ज्युनियर टेक्निकल असिस्टंट सिव्हिलमधून आहे, डिझाईन असिस्टंट आहे इलेक्ट्रिकलमधून, अशा वेगवेगळ्या जागा असणार आहे. सॅलरी बघा इथे 56,000 पासून सुरुवात आहे. AEE कॉन्ट्रॅक्ट किंवा कॉन्ट्रॅक्ट 10 इक्विलंट PML इक्विलंट 56,000 100 बेसिक पे असणार आहे, म्हणजे तुमची सॅलरी किंवा वेतन इथे दिलेलं आहे. त्यानंतर सिनियर टेक्निकल असिस्टंट इलेक्ट्रिकलमधून ₹44,900 म्हणजे 44,900 तुम्हाला सॅलरी भेटणार आहे. जे टेक्निकल असिस्टंट इलेक्ट्रिकल आहे त्यांना सुद्धा 25,500 पासून सुरुवात असणार आहे. खूप चांगली संधी आहे बघा. इथे डिझाईन असिस्टंट किंवा इलेक्ट्रिकल यांना 35,400 पर्यंत सॅलरी भेटणार आहे. आता यामध्ये तुम्हाला इन ॲडिशन बेसिक पे सुद्धा भेटणार आहे, म्हणजे फक्त सॅलरी नाही तर बेसिक पे भेटणार आहे, ज्यामध्ये हाऊस रेंट अलाउन्स आहे, बाकीचा जो खर्च आहे त्याची सुद्धा माहिती इथे दिलेली आहे. आता अदर फॅसिलिटीज किंवा अलाउन्सेस दिलेले आहेत, ज्यामध्ये तुम्हाला मोबाईल फोनचा अलाउन्स सुद्धा पेमेंट भेटणार आहे. त्यानंतर इथे लाईफ इन्शुरन्स फॉर एक्सटेंड ₹500 भेटणार आहे, हेल्थ बेनिफिट्स भेटणार आहे, ट्रॅव्हल फॅसिलिटीज भेटणार आहे, तुम्हाला जे रेस्ट हाऊस किंवा हॉटेल असणार आहे त्याचे पैसे भेटणार आहे, लिव्हचे सुद्धा पैसे, म्हणजे तुम्हाला फुल्ली अर्न लिव्ह 15 दिवसाचा आणि कंप्लिशन ऑफ एव्हरी 6 मंथ्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट पिरियड हे सांगितलेलं आहे. मॅटर्निटी बेनिफिट्स आहे, त्यानंतर अजून अदर बेनिफिट्स दिलेला आहे. आता इथे एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय लागणार आहे बघून घेऊया आपण. इथे सांगितलेलं आहे बघा. AEE कॉन्ट्रॅक्ट 3 जागा आहेत, सिनियर टेक्निकल असिस्टंट इलेक्ट्रिकल 3 जागा आहेत, ज्युनियर टेक्निकल असिस्टंट इलेक्ट्रिकल 15 जागा आहे, असे सांगितलेलं आहे. आता ही पूर्ण माहिती मी लिंकमध्ये दिलेलं आहे, तुम्ही एकदा नक्कीच चेक करून घ्यायचं आहे. आता मोड ऑफ सिलेक्शन इथे वॉक इन इंटरव्ह्यू होणार आहे. ते कधी होणार आहे ते पण बघून घेऊया आपण. आता इथे जे सिनियर टेक्निकल असिस्टंट आहे ते 5 जून 2024 रोजी होणार आहे. वेगवेगळ्या तारखा आहेत, लक्षात घ्या. ज्युनियर टेक्निकल असिस्टंट इलेक्ट्रिकलमधून 10 तारखेला होणार आहे, 10 जून 2024. ज्युनियर टेक्निकल असिस्टंट सिव्हिल 12 जून 2024. डिझाईन असिस्टंट इलेक्ट्रिकल 14 जून 2024. टेक्निकल असिस्टंट इलेक्ट्रिकल 19/6/2024 आणि AEE कॉन्ट्रॅक्ट हे 21 जून 2024 होणार आहे. व्हेन्यू ऑफ इंटरव्ह्यू सुद्धा दिलेला आहे, तुम्ही एकदा नक्कीच चेक करून घ्यायचं आहे. नवी मुंबईला आहे इंटरव्ह्यू. त्यानंतर लिस्ट ऑफ सेल्फ असिस्टंट डॉक्युमेंट्स काय काय लागणार आहे ते घेऊन जायचं आहे. इथे प्रूफ ऑफ क्वालिफिकेशन लागणार आहे, तुमचं जे शिक्षण झालेलं आहे त्याचं, डेट ऑफ बर्थ लागणार आहे, कास्ट सर्टिफिकेट असेल तर ते लागणार आहे. त्यानंतर तुमचे रिसेंट फोटोग्राफ लागणार आहे, 2 पासपोर्ट साईजचे. सर्टिफिकेट इश्यूड बाय प्रिव्हियस एम्प्लॉयर लागणार आहे. त्यानंतर इथे गुड कॅरेक्टरचं सर्टिफिकेट सुद्धा लागणार आहे. हे पूर्ण लागणार आहे. आता सिलेक्शन प्रोसेस कसं होणार आहे त्याची माहिती दिलेली आहे. इथे वॉक इन इंटरव्ह्यू होणार आहे, तुम्हाला ग्रुप डिस्कशन वगैरे होईल त्याच्यात, ते सुद्धा माहिती सांगितलेली आहे आणि त्यातून तुम्हाला सिलेक्शन होऊ शकतं हे सुद्धा सांगितलेलं आहे. आता ही पूर्ण माहिती झालेली आहे. आता टर्म ऑफ कॉन्ट्रॅक्ट आणि इट्स कन्सिक्वेन्सेस सांगितलेलं आहे तिथे, की काय कॉन्ट्रॅक्ट आहे तर त्याचे काय काय जे रूल्स असणार आहे ते सांगितलेलं आहे. जे ॲप्लिकेशन फॉर्मॅट आहे ते तुम्हाला भरायचं आहे, ते पूर्ण माहिती ते भरून घ्यायची आहे. लक्षात घ्या, तुमचं इंजिनिअरिंग झालं असेल, ITI झालं असेल, डिप्लोमा झाला असेल तर तुम्ही नक्कीच हा फॉर्म भरू शकता. डिरेक्टली इंटरव्ह्यूला जाऊ शकता. खूप चांगली संधी आहे, कारण खूप जागा आहेत, 42 जागा आहे, केंद्र सरकारी जॉब आहे, खूप सारे बेनिफिट्स आहेत, सॅलरी सुद्धा खूप चांगली भेटणार आहे तुम्हाला. इथे त्यामध्ये तुम्हाला सुट्ट्यांचे सुद्धा पैसे भेटणार आहे, म्हणजे पेड लिव्ह सुद्धा 15 दिवसाचं असणार आहे, हे सुद्धा इथे सांगितलेलं आहे. त्यामध्ये तुम्हाला इथे सांगितलेलं आहे बघा,
की तुम्हाला एज डिटेलसुद्धा सांगितलेलं आहे की किती एज पाहिजेल आहे. द कॅन्डिडेट शुड नॉट बी मोर दॅन द एज सांगितलेलं आहे 1/5/2024. द एज रिलॅक्सेशन 3 वर्ष OBC आणि NCLला आहे हे सुद्धा सांगितलेलं आहे. आता ॲज अ सिनियर टेक्निकल असिस्टंट तुम्हाला ते शिक्षण काय लागणार आहे बघा. फुल टाईम इंजिनिअरिंग झालेलं पाहिजे आहे. डिग्री किंवा डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल्स. कमीत कमी 60% मार्क पाहिजे आहे. मिनिमम 1 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे आहे. त्यानंतर इथे एज लिमिट 45 इयर्स म्हणजे 45 वर्ष इथे एज लिमिट आहे. ज्युनियर टेक्निकल असिस्टंट 15 जागा आहे. तिथे फुल टाईम इंजिनिअरिंग किंवा डिप्लोमा तुमचं इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा मेकॅनिकलमधून झालं पाहिजे आहे. 1 वर्षाचा एक्सपिरियन्स मिनिमम पाहिजे आहे. त्यानंतर इथे 45 इयर्सचे एज लिमिट आहे. ज्युनियर टेक्निकल असिस्टंट सिव्हिल सेम दिलेलं आहे, फक्त तुमचं इथे सिव्हिल इंजिनिअरिंग डिग्री किंवा डिप्लोमा झालेला पाहिजे आहे. 45 इयर्सचा एज क्रायटेरिया सांगितलेला आहे. डिझाईन असिस्टंट किंवा इलेक्ट्रिकल इथे ITI तुमचं झालेलं पाहिजे आहे. ड्राफ्ट्समॅन इलेक्ट्रिकल, डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग फ्रॉम रिकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी बोर्ड सांगितलेलं आहे. कॅन्डिडेट विथ नॉलेज ऑफ AutoCAD वर्क एक्सपिरियन्स 8 वर्षाचं पाहिजे आहे सांगितलेलं आहे. इथे एज क्रायटेरिया 45 इयर्सचं सांगितलेलं आहे. टेक्निकल असिस्टंट इलेक्ट्रिकल ITI पाहिजे आहे. मिनिमम 3 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे आहे आणि 45 इयर्सचं एज क्रायटेरिया सांगितलेलं आहे. AEE कॉन्ट्रॅक्ट एनी प्रोजेक्ट साईट ऑफ इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट ऑफ KSL एस्टॅब्लिशमेंट क्वालिफिकेशन डिप्लोमा किंवा डिग्री इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्समधून झालं पाहिजे. एज लिमिट 45 इयर्सचं सांगितलेलं आहे. खूप चांगली संधी आहे. फॉर्म ऑफ कास्ट सर्टिफिकेट इथे दिलेलं आहे. पूर्ण माहिती भरायची आहे आणि लक्षात घ्या डेट 5 जून 2024 पासून आहे. खूप चांगली संधी आहे. कमीत कमी सॅलरी 25,500 पासून सुरुवात आहे. कोणतीही फी घेतली जाणार नाही आहे, लक्षात घ्या. कॉन्ट्रॅक्ट बेसिसचं जॉब असणार आहे. नवी मुंबईला इथे इंटरव्ह्यू असणार आहे. एकूण 42 जागा आहे. पूर्ण लिंकमध्ये तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे लिंक. काही क्वेश्चन असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.